पवारांनी स्टेटमेंट दिलंय की मतदारामध्ये दिल्लीचे अजित पवार यांचा घातपात झालेला आहे. तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे. परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाही त्यांच्या चुकांमुळे. पण यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे. यांनी कसं आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात गेला मसाजोग मध्ये ते गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर एक गृहमंत्र्याला कळवलं लागलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला तो जर मसाजोग मध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे. त्या कुटुंबाला धोका आहे. आणि यांचं काय झालंय बघा या टोळीचं पुरा खेळ संपत आलाय जवळपास. ही जे लाभार्थी टोळी होती ना खून करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे, जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी ते राखा वाळू हे काढणं, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास जेलमध्ये जात आली. त्यामुळे त्यांना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही. त्यामुळं हे असे कृत्य घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता. नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढे येईलच आता. कारण हे यांनी एवढी चूक केली ना धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आलाय. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली. पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरलेवणी झाले. आणि 30 लाभार्थी टोळी आता ह्या 2 नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची. पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीनात. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाहीये. कारण जातीय दंगल झाल्यावर काय चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातीला रोखलीच पाहिजे. आणि धन्याचे वारंवार डाव करतो ना त्यांनी थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. माहिती पडतं पोलिसांना का माहिती पडतं नाही त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू. मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंब त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावा. कुठं जाय म्हणा, सुप्रीम कोर्टात जाय नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय. हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय. त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाली ना सरकार पडलं त्या दिवशी.